आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस, कारण आज महाराष्ट्र भगवामय झालाय। आज महाराष्ट्र महायुतीच्या रंगात रंगला आहे। प्रचंड बहुमताने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपा महायुती सरकारचा विजय झाल्याबद्दल आपली बातमीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन। एक नजर विजयाच्या आकड्यांवर। सर्वात जास्त बैठकांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून झळकला आहे। आज माननीय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या कवितेच्या काही ओळी आठवताय। बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाओ के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। असाच एक नारा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिला होता। याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी माध्यमांशी बोलताना काय सांगितलं ते पाहूया। आजच्या निकालाने हे स्पष्ट केलंय की संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि मोदीजींनी जो नारा दिला होता, एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे। सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेलं आहे आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे। या प्रचंड विजयाचा श्रेय माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी कोणाला दिला ते पाहूया। यासोबत खऱ्या अर्थानं जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता, त्या फेक नरेटिव्हच्या विरोधात लढणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत राष्ट्रीय विचारांच्या, त्या संघटनांचा विजय आहे। आणि विशेषतः जे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला होता, त्याच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणारे आमचे विविध पंथांचे जे संत आहेत, त्यांचा देखील हा विजय आहे की ज्यांनी महाराष्ट्राला एक ठेवलाय। अशा सगळ्यांचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे। गावामध्ये, पाड्यामध्ये, तांड्यामध्ये, वाडीमध्ये, वस्त्यांमध्ये सगळीकडे जाऊन ज्यांनी हा अलख जगवला त्यांचा विजय आहे। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांचा विजय आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, मी, अजितदादा, आमचे रामदास आठवलेजी, आमचे सगळे मित्रपक्ष, आमच्या एकजुटीचा हा विजय आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रचंड मोठा अशा प्रकारचा विजय आज मिळालेला आहे। आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक आहोत। माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार व्यक्त केले। महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत। याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही। अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला, ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला, त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे। आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो, ज्यांनी ही एकी दाखवली आहे, त्यांचा मी आभार मानतो। उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्यावर वारंवार टीका करणाऱ्या विरोधकांना देवेंद्रजी यांनी दिलेलं उत्तर, अर्थातच आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवला। मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। ईव्हीएम हॅक झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांबद्दल माननीय देवेंद्रजींनी माध्यमांना दिलेलं उत्तर पाहूया। जर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला तर तिथलं ईव्हीएम टॅम्पर प्रूफ, परफेक्ट, एकदम जनमताचा कौल, लोकशाहीचा विजय। आणि महाराष्ट्रामध्ये हे धाराशाही झाल्याबरोबर लोकशाही खतऱ्यात आलेली आहे। ईव्हीएम प्रॉब्लेम मध्ये आहे, ईव्हीएम टॅम्पर झालेला आहे। मला असं वाटतं की कुठेतरी अशा परिस्थितीमध्ये आत्मचिंतन केलं पाहिजे आणि खरी कारणं काय आहे। मला काय त्यांना सल्ला द्यायचा नाहीये, मी थोडा मोठाही नाहीये, पण कधीतरी त्यांना खरी कारणं काय आहेत याचा विचार करावा। खरी शिवसेना आणि खऱ्या एनसीपी बद्दल माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी माध्यमांना काय सांगितलं ते पाहूया। मुझे ऐसा लगता है कि एक प्रकार से लोगों ने अपना मैंडेट दे दिया। लोगों ने एकनाथ शिंदे जी को रियल शिवसेना के रूप में स्वीकार कर लिया है। बाला साहब ठाकरे की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे की जो शिवसेना है, उसकी लेजिटिमेसी ये एकनाथ शिंदे जी को मिली है
और जो मूल एनसीपी है उसकी लेजिटिमेसी अजित पवार जी को मिली। उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करत या विजयामध्ये माननीय बावनकुळे जी यांचा मोठा वाटा आहे असं सांगितलं। नाही, एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे जी निश्चितपणे सांगितली पाहिजे की आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या 2 वर्षात पार्टीने खालपर्यंत जे कार्यक्रम राबवले त्यामुळे पूर्ण पार्टी जिवंत झाली आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली। जाता जाता एक नजर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात झालेल्या विजयाच्या जल्लोषावर। या विजयासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि अभिनंदन। आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम। धन्यवाद।